पण एक वडापाव चोर जो डुप्लिकेट केसांचा वीक घालतो तो याचं श्रेय घ्यायला आणि म्हणायला काय म्हणायला हा व्हिडिओ बघा. तर दुसरीकडे आता मराठा कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारवर गंभीर आरोप केलाय. 90% प्रमाणपत्र रद्द होणार असल्याचा दावा त्यांनी केलाय आणि सरकारचा GR फसवा असल्याचंही हाके म्हणाले. यावर आता लक्ष्मण हाके असं म्हणतायत की हे जे सर्टिफिकेट मिळाले सगळे हे 90% रद्द होणार आहे आणि हे जे निवडणुकीत लढले यांच्या विरोधात आम्ही स्वतः या सगळ्यात पुढाकार घेऊन कोर्टात जाऊन हे सगळे रद्द करायला लावणार आहे. हे टिकणार नाहीये आणि आम्ही हे सगळे 90% सगळे रद्द करणार. कोणी त्यांना मोजित आहे काय वाकडं होत नाही आपला पुढचं. त्याला आमचं सांगणं आहे भाऊ बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना होत नसतो. त्या 4 जणांचं कसं रद्द झालं. उद्या सकाळी मनोज जरांगे पाटील त्यांची भेट घेणार आणि त्यासाठीच 29 ऑगस्टला जे आपलं शेवटचं आमरण उपोषण आहे हा घात होणार आहे हे लक्षात आलं होतं. हा घात होऊ नये आणि येणारे पुन्हा सगळे कुणबी प्रमाणपत्र मिळावे, शैक्षणिक सुविधा मिळावे यासाठी शेवटचं आमरण उपोषण होतं. पण मराठ्यांना फितुरीचा शाप आहे. आपल्यातलेच पुन्हा काही म्हणतात की मनोज जरांगे पाटील यांनी फसवलं, मनोज जरांगे पाटील यांनी काही दिलं नाही आणि आता हे 4 प्रमाणपत्र रद्द झाल्यावर मनोज जरांगे पाटील यांनी फसवलं त्यांच्यामुळे हे रद्द झाले. अरे त्याच्यामुळे सांगत होतो मराठ्यांनी एकजूट राहा, एक राहा. थोडी जरी फुटाफूट झाली तर हे असे डोमकावळे येऊन पुन्हा आपल्या सगळ्यांना खायासाठी तरसलेले आहे. पण या हाक्याला सांगणं आहे दिवसा ढवळ्या स्वप्न पाहू नको. 4 जणांचं तर रद्द होणार नाहीच नाही. तू जे म्हणतो 90% लोकांचं रद्द करून दाखवतो तर इथून पुढं तुला आता दिसल की एकाचं बी रद्द होतं का आणि सरकार कशी फसवणूक करत आहे आणि हे सरकारला परवडणारं नाही. उद्या सकाळी त्या 4 जणांचं कसं काय रद्द झालं त्याची माहिती घेऊ आणि मनोज जरांगे पाटील लवकरात लवकर याचा निर्णय देतील. भावांनो तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला आंदोलनात येणं शक्य होत नाही. अरे व्हिडिओ तरी शेअर करत जा. फक्त घरात बसून व्हिडिओ पाहत बसू नका. तर एक व्हा 29 ऑगस्टला सगळेजण या. हे तर रद्द होऊ देत नाही पण येणारे कसे थांबते ते पण आम्ही बघू. जय शिवराय.